ससने जय महाराष्ट्र. मी अनिल दुबे, उपशाखा प्रमुख शिवसेना टिटवाळा मांडवे वार्ड क्रमांक 10. तसंच उत्तर भारतीय मंच शिवसेना कल्याण याचं मी उपशहर संघटक आहे. आज मी खूप दिवस झाले विचार करत होतो, एक व्हिडिओ काढायचा आहे. आज शेवटी आपल्याला एक पॉईंट भेटलेला आहे. तुमच्याशी, लोकांशी, सगळ्यांशी आपला संवाद साधायला एक टाईम भेटला आहे. मला आता हीच वेळ आहे, आपण तो एक व्हिडिओ काढू. तर विषय असा आहे की म्हणजे जे आता तुम्ही बघत असाल की म्हणजे जे महाराष्ट्रात आहेत त्यांना मराठी बोलायचं आहे किंवा मराठीचं जे अपमान लोक करत आहेत, चुकीचं आहे. मी बघा, जे काय असेल माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगणार आहे. माझ्या मते, माझा जन्म इथला, शिक्षण इथला, मी राहतो इथं, तर मला लोक बोलतात की म्हणजे मी नॉर्थ इंडियन नाही आहे, मी त्यांच्यासाठी एक महाराष्ट्रीयनच आहे. आणि मी पण असंच मान्य करतो की म्हणजे मी आहे. माझं म्हणणं असं आहे की म्हणजे बघा, ज्यांना हे त्रास होतो मराठी न बोलायचं किंवा त्यांना बोलता येत नाही, तुम्हाला जर लोक बोलत आहेत की तुम्हाला मराठी बोलायचं आहे, तर तुम्ही आग्रह करा की बाबा मला येत नाही, मी शिकेन मग बोलेन. पण अरे तुळेची भाषा करणं हे चुकीचं आहे. तुम्ही बाहेरून आला इथं, तुम्हाला इथं राहायला जागा दिली त्यांनी, तुम्हाला इथं शिक्षण, तुम्ही तुमच्या पोरांना आणताय, तुम्ही लोकांना आणताय. एक सिटीची कॅपॅसिटी असते, बघायला गेलं तर आपण ते कॅपॅसिटीच्या बाहेर पडलो आहे. तुम्ही जर एवढा विचार कराल की म्हणजे एका रूममध्ये 10 जण जिथं राहायच्या जागी तुम्ही तिथं 20 जण ठेवतात, तर कसं होणार आहे? लोकांना ॲडजस्ट करायला त्रास होईल. आणि तसंही तुम्ही येता इथं, आम्ही पण इथं जाऊ, पण आम्ही हे नाही बोलत की म्हणजे आम्ही कधी कोणालाही, उत्तर भारतीय असो, गुजराती असो, साऊथ इंडियन असो, महाराष्ट्र, कधीही कोणाला अरे तुरीची भाषा कधीच केली नाही. म्हणून आज जिथं आहो स्वाभिमानाने जगतोय, इज्जत आहे, लोक ओळखतात आणि चांगल्या कर्माने ओळखतात. कारण आम्ही जर कोणाचं काम घेतलं हातात की त्याच्यासाठी आम्हाला न्याय करायचा आहे, काय करायचं, तर आम्ही कधी त्यांना जातपात, कुठल्या धर्माचं काय आम्ही विचारत नाही. तर मुद्दा तोच आहे की जर तुम्ही बाहेरून आलात, तुम्हाला व्यवसाय इथं करायचा आहे, तर प्रधानमंत्री पण म्हणतात की वोकल फॉर लोकल. जर तुम्हाला धंदा करायचा आहे किंवा व्यवसाय करायचा आहे तर मराठीत बोला, नसेल तर शिका, पण शिका, उलट बोलायची गरज नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की माझ्याबरोबर भरपूर व्हिडिओज येतात की जिथं उत्तर भारतीय आहे, मुस्लिम्स आहे किंवा इतर कुठल्या भाषिक असतील. जेव्हा तुमच्याकडे दुकानावर गिरायकं येतात तर तुम्ही त्यांच्याशी अरेतुरीची भाषा करता. कितपत हे तुम्हाला योग्य वाटतं हे सांगा. बघा, आम्ही महाराष्ट्रात राहतोय, आमचे आईवडील राहिले, त्यांचे आईवडील राहिले, तर आम्हाला हे असं नाही आहे की म्हणजे आम्ही त्यांना आम्ही हे समजतो की म्हणजे आम्ही त्यांच्यापेक्षा वर आहोत किंवा आम्ही त्यांच्यापेक्षा खाली आहोत. नाही, आम्ही आहोत सगळे एकत्र आहोत. आणि हे जे काय नाव आहे त्याचं, सुनील शुक्ला, मी थेट नाव घेतो, मी घाबरत नाही कोणाच्या बापाला. सुनील शुक्लाने जे कृत्य केलं आहे की म्हणजे आम्ही जातो कोर्टात, जातो, बाबा जायची गरज काही आहे? तुला पॉईंट तरी कळाला आहे का काय येतो? जाऊन तू कुठे काही बोलशील? आणि तू रस्त्यावर येतो का? नाही येत ना. जे भाजीवाले, पाणीपुरीवाले जे धंदे करतात त्यांना तो त्रास होतोय. तू ये ना, एक दिवस भाजीचा धंदा लाव आणि बोल हिंदी, आणि काय झालं की मग त्याच्यावरनं मग तू बघ कोण येतो. फालतू गोष्टी करायची गरज नाही आहे. नाही येत बोला, मला येत नाही, मी शिकेन, पण हे फालतूगिरी करायची गरज नाही आहे. तुमच्यामुळे लोकांना त्रास होतो. सुनील, जर तुझपर्यंत माझा हा व्हिडिओ जात असेल ना, मला कधीही फोन कर, मी घाबरत नाही. सिंगल आहे, एकच भाषावर. देवाने जर आपल्याला तोंड दिलं आहे तर तोंड सांभाळून बोलायचं. कोणाला बोलतोय, काय बोलतोय, कशासाठी बोलतोय, त्या माणसांनी ज्यांनी हा मुद्दा उचलला आहे, बघायला गेला तर हा मुद्दा राहिलाच ना पाहिजे होता. तुम्ही आता जेवढं तुम्ही इथं बोलताय, साऊथला जा ना, साऊथला, चेन्नईला जा, तिथे जाऊन बोलून दाखव ना, कापून त्या नारळाच्या हळद होती तिथे. इथं म्हणजे लोक तुला सहन करता बोलतात, तर तू म्हणजे जास्त चढायला घेतलं तू अंगावर. आणि तुझी ही संघटना आहे, काय नाव आहे त्याचं, उत्तर भारतीय संघ, जे काय असेल तुझं, किती लोक आहेत आणि कशासाठी आहे? किती, मला फक्त एक डेटा असंच पाठव की म्हणजे आत्तापर्यंत किती उत्तर भारतीय लोकांचा तुम्ही लोकांनी उद्धार केला आहे. एक छठ पूजा सोडून त्याच्यात पण तुम्ही फायनान्स करून घेता. स्वतःच्या ह्याच्याने तुम्ही काय केलं आजपर्यंत? एक गरीब माणूस दाखव मला की जिथे त्याच्या हक्कासाठी तुम्ही लढायला गेले. तू मला विचारू शकत पण नाही. माझे व्हिडिओज बघ,
मी लोकांच्या ना मी कधी विचारत नाही की बाबा तो मराठी आहे, यूपीवाला आहे, गुजराती आहे, काय आहे. तो आला तर त्याला इन्शुरन्सचा इश्यू आहे, कोणाचा काय फ्रॉड झाला आहे, कोणाला जागेचा इश्यू आहे, काय झालं, आम्ही तिथं उभा राहतो. तर आम्ही कधी हे बघत नाही. पण हे जे तुम्ही करता ना की म्हणजे हिंदी मराठी याच्यामध्ये जे वाद घालायचा प्रयत्न करता ना, हे कमी करा. आणि या गोष्टीचा आम्ही थेट निषेध करतो. उत्तर भारतीय संघ कल्याण शिवसेना अनिल दुबे कुंभविहार संघटक, मी माझ्या वतीने सुनील शुक्ला याचा थेट निषेध करतो. आणि जे हे मनातले जे विचार आहेत किंवा जे मानसिक वृत्ती आहे लोकांची की मी हिंदी बोलणार आहे, मराठी बोलणार नाही, तर त्यांना पण एक आहे, तुम्हाला राहायचं आहे तर मराठीत बोला किंवा शिका. ट्राय तरी करा. तुम्ही ट्राय पण करणार नाही आणि तुम्हाला सगळं म्हणजे बसल्या बसल्या तुम्हाला आणून द्यायच्या गोष्टी, हे योग्य नाही आहे. जर तुम्ही बोलत असाल मराठीत तरी काय झालं, मग आहेत लोक की बाबा तुमचा फॉल्ट नाही आहे, काही ना काही आम्ही म्हणजे त्याच्यावर काय ना काय तोडगा काढता येईल. पण तुम्ही अरे तुळेची भाषा केली ना, ते योग्य नाही आहे. मी याच्यापुढे एवढं सांगेल की जे निषेध आहे ते राहणारच आहे. मी, माझी टीम, माझे कोर मेंबर्स जेवढे पण आहेत त्यांच्या वतीनं परत सांगतो, ज्यांना मराठी येत नाही त्यांनी मराठी शिका. प्रेमाने आग्रह की मराठी शिका. आपल्याला कॉन्व्हर्सेशन करायचं लोकांना, आपल्याला आपुलकीची जर भावना पाहिजे तर त्या भाषेमध्ये आपण जर त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं की त्यांनाही बरं वाटतं, आपल्यालाही बरं वाटेल. जर हेच लोक जेव्हा आता हे आलेले, आता मी एक तुम्हाला उदाहरण देतो चांगलंच. जेव्हा अख्ख्या भारताची लोक कुंभमेळाव्यात आलेले ना इथं प्रयागराजला, कुठली भाषा बोलली त्यांनी? हिंदीत बोलत होते ना. साऊथचे असं कोणी असं ते हिंदीत बोलत होते ना. का? कम्युनिकेशन इश्यू होता कामा नये. तर तेवढं तुम्ही तरी डोकं लावा. जेवताय की शेण खाताय ते माहीत नाही, पण डोकं तरी लावा. सनातनी हिंदू हे सगळे एकत्र आहे, पण प्रत्येक राज्याचे एक राजभाषा आहे. त्या राजभाषेची आपल्याला इज्जत करायला पाहिजे. हे जर तुम्ही नाही शिकले तर परत जा शाळेत शिका. आणि जर तुम्ही हिंदी बोलताय ना, हिंदी आपली राष्ट्रभाषा नहीं है. सुनील, मैं तेरे लिए और लोगों के लिए भी ये बता देता हूँ कि हिंदी में बोल रहा हूँ अभी, कि ये जो भाषा है हिंदी, ये हमारी राष्ट्रभाषा नहीं है, राज्य भाषा है. कहीं पर भी इसका उल्लेख नहीं है राष्ट्रभाषा का. तो जो तेरे लिए कंफर्टेबल है, ये ज़रूरी नहीं कि लोगों के लिए भी कंफर्टेबल हो. तो अपने और लोगों के मतलब सामने वाले की भावनाओं को समझो, फिर बात करो. कहीं पर भी घटना जैसा मुंह खोलने की ज़रूरत नहीं है. जो आदमी अगर आज अपने हक के लिए लड़ रहा है, जो भी लोग, मैं राज साहब की बात ही नहीं करता. राज साहब जो कर रहे हैं वो अपने हिसाब से बहुत सही कर रहे हैं. मैं जो नॉर्मल लोग जो रास्ते में जा रहे हैं, आ रहे हैं, जो धंधा लगाते हैं, मेरे को ये भी वीडियोस आते हैं, कंप्लेंट्स ये भी आती है हमारे पास कि जहाँ पर उत्तर भारतीय है या पर प्रांतीय जहाँ पर है, उसके बाजू में कोई महाराष्ट्र में अगर धंधा लगाता है तो उसमें भी उनको तकलीफ होती है. भाई क्यों तकलीफ होनी चाहिए? तुम्हारी बाप की जगह है नहीं है ना. तो जो धंधा लगा रहा लगाओ ना भाई, तुम अपने हिस्से का कमाओगे, वो अपने हिस्से का कमाएगा. जबरदस्ती करने की ज़रूरत क्या है? झगड़ा करने की ज़रूरत क्या है? प्रेम से रहो, सुकून से रहोगे सब जन. और तुम्हारे ये जो फालतू बड़ बोलेपन की वजह से ना लोगों को और तकलीफ होती है. तो मैं अपनी बात यहीं तक ख़त्म करता हूँ. अगर समझ जाओ तो ठीक. तुमको अगर ऐसा लगे कि मेरे से बात करना है, कुछ करना है, आप मेरे को कॉल कर सकते हो. मुझे कोई इशू नहीं है. मैं पहले भी बोला कि आप लोग कट्टर शिवसेना नहीं, किसी के बाप को नहीं डरते. तेरे को मिलना है फ़ोन कर देना, जहाँ बोलेगा वहाँ आ जाऊँगा, अकेले भी आ जाऊँगा. लेकिन ये जो फालतूगिरी कर रहा है ना, बोल बोल के, जो झगड़े में जो क्या बोलते हैं उसको, आग में जो घी का काम कर रहा है ना, इसको बंद कर दे भाई. तेरे चक्कर में ना गरीब मार खा रहे हैं. समझ ले ये बात को. और जो भी तेरी मनोवृत्ति हो मुझे पता नहीं, तेरे को किसने बोला, क्या बोला, मुझे कोई लेना देना नहीं. तर परत मी एकच बोलतो की सगळ्यांनी एकत्र होऊन राहूया तर बरं आहे. म्हणजे आम्ही तुमचा सम्मान करतोय, तुम्ही आमचा करताय. सुनील, तेरे लिए एक और मैसेज तो मेरे दिमाग से निकल गया था. पहले ना जब उत्तर भारतीय यहाँ पे थे ना मुंबई में, तो उनको भैया जी करके बोलते थे. क्या बोलते थे? भैया जी. खुद के पैर के ऊपर खुद की इज्जत किसको खिलाना बोलते हैं ना, वो यूपी वालों से सीखे. आज जाके ना भैया जी से या भैया पे आ गया ना, ये लायकी उसी की वजह से है कि काम वैसे किए. तो इससे ज़्यादा मुझे कुछ बोलना नहीं है.
याच्यापुढं मलाही काय बोलायचं नाही आता जे करायचं ते करतील, पण माझा निषेध हा राहणारच आहे कायमस्वरूपी. माझे घरचे पण जे मेंबर्स आहेत, तुम्ही जाऊन कोणाशीही बोला, सगळ्या मराठी बोलतात. माझी मुलगी आहे, माझा पोरगा आहे, माझ्या आजूबाजूचे आहे, माझी बायको आहे, माझी आई आहे, जेवढे आहेत सगळ्यांना मराठी येतात. आणि आम्ही जेवढे सण आम्ही UPचे करतो, UPवाले तेवढे सण आम्ही महाराष्ट्राचे पण पालन करतो आणि खूप थाटामाटाने करतो. तरी गणपती हा सण जेव्हा येतो तेव्हा कोण विचारतं का की बाबा पंडित जो कोणी भटजी येत असेल, कधी कोण विचारतो का रे भटजी तू कुठल्या गावाचं आहे, कुठला काय आहे काय नाही? मी तुम्हाला सांगतो, मी भटजीचं काम करतो गणपतीच्या वेळेस. माझे 90% कस्टमर जे ना महाराष्ट्रीयन आहेत आणि कधी त्रास झालेला नाही आहे की म्हणजे हा UPचा आहे काय नाही. कारण कॉन्व्हर्सेशन तसं आहे, कार्य माझं तसं आहे. तर प्लीज या गोष्टी जास्त तूल देऊ नका. जिथपर्यंत होईल तिथपर्यंत थांबवून घ्या आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी मराठी शिकायला घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.